नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सकाळचा व्हिडिओ माझा बघितला असेल तुम्ही. आता फारसे वळण न घेता मी रोखठोक आणि स्पष्ट जे मंथन केलं याच्यावर त्याबाबत सांगणार आहे. काळजीपूर्वक तुम्ही सगळं हे प्रकरण ऐका लक्षपूर्वक. तुम्हाला माहिती आहे, सकाळच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं आणि एक जाहीर गोष्ट आहे की निर्भय बनू च्या सदस्यांनी, निर्भय बनू ही एक पुरोगामी लोकांची चळवळ आहे. पत्रकार आहेत त्याच्यामध्ये, ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत, काही पत्रकार आहेत, काही लेखक आहेत. आणि ही सगळी चळवळ जी आहे ही चळवळ पुरोगामी लोकांची आहे, पुरोगामी विचारधारा रुजवण्यासाठी आहे. निर्भय बनू म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं हुकुमशाही करतंय, संविधान कसं धोक्यात आहे, लोकशाही कशी धोक्यात आहे, हे सगळं लोकांना पटवून सांगायला निर्भयपणे समोर या, सरकारच्या विरोधात बोला असं सांगणारी एक प्रकारची चळवळ असं म्हणूयात आपण. चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आणि स्वातंत्र्य आहे अशा पद्धतीच्या काही चळवळी करण्याचं. आणि अशा लोकांनी ज्यावेळी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिलं, जाहीर पत्र, आणि त्या पत्रात म्हटलं की महाविकास आघाडी बरोबर जे प्रकरण झाले प्रकाश आंबेडकरांचं, युती तुटलेली आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे. इतकंच नव्हे तर संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला असं एक ट्विट करून त्यांनी सूचित देखील केलेलं आहे. आघाडीच्या बैठकांना वेळोवेळी बोलण्यात आलं नाही. आधी आघाडीचे लोक जमायचे, त्यांचं आधी काहीतरी ठरायचं आणि मग वंचितच्या सदस्याला तिथे प्रवेश असायचा. आणि तेही क्वचित, बहुतेक वेळा काय ठरलंय काय चाललंय हे अजिबात कळवलं गेलं नाही. आणि एकीकडे संजय राऊत सांगत होते की आमचं ठरलं आहे, वंचितच्या जागा ठरलेल्या आहेत आणि वंचित आमच्या बरोबर असणार आहे. आणि प्रकाश आंबेडकर म्हणायची की असं काही झालेलं नाहीये, यांचाच युतीचा तिढा अजून सुटलेला नाहीये, यांच्यात अनेक जागांमध्ये अजून भानगडी आहेत आणि त्यामुळे त्या भानगडी मिटल्याशिवाय वंचितच्या जागा कशा ठरणार. आणि संजय राऊत त्यांच्या वतीने सांगून मोकळे होत होते. मला तरी देखील वाटलं की काहीतरी गैरसमज झाले असेल कदाचित, कारण मला मनापासून इच्छा आहे की पुरोगामी लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे, असलं पाहिजे. आणि काहीतरी गैरसमज झाला असेल, पण प्रकाश आंबेडकरांचं गैरसमज होणं शक्यच नाही, ही पहिली गोष्ट. प्रकाश आंबेडकर अतिशय चाणाक्ष आहेत, हुशार आहेत, शिकलेले आहेत आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव घेतलेले आहेत. त्यांनी जेव्हा उघडपणे असं ट्विट करणं की पाठीत खंजीर खुपसला गेला आणि संजय राऊत यांच्याकडे निर्देश करणं, हे उगाच होणार नाही, काहीतरी त्यात तथ्य असणारच. मग एक व्हिडिओ बघितला सुषमा अंधारेंचा, त्या पुढे आल्या आणि त्या प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सांगत होत्या की आघाडीच्या बैठकांना त्यांना वेळोवेळी बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर खोटं बोलतायत असं म्हणायचंय का सुषमा अंधारेंना? शक्यच नाही. प्रकाश आंबेडकर जे करतात ते उघड उघड करतात, ते पाठीमागे वार करत नाही संजय राऊतांसारखा. त्यामुळं अंधारे जेव्हा बाजू घ्यायला आल्या संजय राऊतांची, आणि मग त्या पत्राचा मी संदर्भ पुन्हा लक्षात घेतला. निर्भय बनूचं जे पत्र आहे त्या पत्रात जाहीर पत्र लिहिलेलं आहे, म्हणजे जाहीर केलंय मीडियामध्ये ते पत्र. आणि असं म्हटलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना किती जागा हव्यात ते कोणाकडे कळवावे. ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी, पुरोगामी चळवळीतले निर्भय बनूचे नेते. त्यामध्ये निखिल वागळेंचं नाव नाहीये. मला वाटलं कदाचित निखिल वागळेंनी पूर्वी टीका केलेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्यावर आणि म्हणून त्यांचं नाव नसेल किंवा ते संकोचत असतील आपलं नाव सांगायला. आणि प्रकाश आंबेडकरांनी या पत्राला प्रतिसाद कसा द्यावा हे प्रकाश आंबेडकरच ठरवतील. पण मग एक शंका मनात आली. बघा, आता काळजीपूर्वक ऐका. एक शंका मनात आली की असं पत्र उघड लिहिण्याची काय गरज होती? तुम्हाला जर खरोखर कळकळ होती की पुरोगामी चळवळीने एकत्र राहिलं पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीसोबत असलं पाहिजे, तर तुम्ही व्यक्तिगत प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन हा प्रस्ताव देऊ शकत होता त्यांना. प्रकाश आंबेडकर काय परदेशात राहत नाहीयेत. तुम्ही निर्भय बनूच्या सभांना दूर दूर जातात महाराष्ट्रात, मग तुम्हाला प्रकाश आंबेडकर यांची भेट घेताना आली का? तुम्ही जाहीर पत्र का लिहिलं? हा पहिला मुद्दा होता माझ्या डोक्यात. आणि दुसरा मुद्दा की प्रकाश आंबेडकर जेव्हा प्रत्यक्ष महाविकास आघाडीचे नेते म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातले म्हणूयात नाना पटोले, महाराष्ट्रपुरता विचार करू सध्या, यांची भेट घेऊ शकतात. त्यांना जर किती जागा आहे ते सांगायचं असेल तर, किंवा या नेत्यांना जर गरज असेल वंचितची, तर हे नेते पण एकांतात प्रकाश आंबेडकरांना भेटीला बोलवू शकतात. आणि जो चर्चेचा मार्ग प्रकाश आंबेडकरांनी उघडा ठेवलाय, मग अशा वेळी यात चोंबडेपणाची गरज काय होती? चोंबडेपणा हा शब्द बघा मी जबाबदारीने वापरतोय. या चोंबडेपणाची खरोखर काय गरज होती
की जाहीर पत्र लिहायचं. खरं तर प्रकाश आंबेडकर यांचा काय अपमान झाला आहे, त्यांच्या पाठीत कसा खंजीर खुपसला गेला आहे ते सविस्तर जाणतात. आणि महाराष्ट्रातली जनताही हे बघते आहे, प्रकाश आंबेडकरांचे समर्थक हे बघतायत. वेळोवेळी त्यांनी मीडियात आवाहन केलेलं आहे युतीमध्ये मला सामील करून घ्यावं, म्हणजे आघाडीमध्ये. मात्र त्या आव्हानाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तो चेंडू आव्हानाचा इकडे तिकडे फिरवण्यात आला. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष बैठकी झाल्या, प्रत्यक्ष 1-2 बैठकीला हजर राहिले, त्यावेळी कशी वागणूक मिळाली ते देखील लक्षात आहे. आणि त्याच्या पुढचं कसा कुटील डाव रचला गेला प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातून पाडण्याचा. म्हणजे एकतर आधीच पडणाऱ्या जागा द्यायच्या, जिथे वंचितला कमी मतं मिळू शकतील अशा जागा द्यायच्या, आणि अकोल्यामध्ये जो गड आहे तिथे त्यांना पाडायचं, असं सिल्वर ओकच्या बैठकीत ठरलेलं आहे की नाही हे राऊतांनी सांगावं, असं ट्विटमध्ये आशय आहे प्रकाश आंबेडकर यांचा. म्हणजे हे जे जाहीर पत्र लिहिले ते मग मला कळलं, बापरे कशा करताय. या जाहीर पत्र येणाऱ्याने हे माहिती आहे की प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देणार नाहीत. हो, हे माहिती आहे, कारण यांचे हेतू प्रकाश आंबेडकर ओळखून आहेत आणि यांची एवढी पात्रता नाही की प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची वेळ घ्यावी, यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे यायला पाहिजे. तर त्याऐवजी जाहीर पत्र लिहायचं, मग प्रकाश आंबेडकरांनी त्यांना भेटायचं, मग त्यांना सांगायचं मला इतक्या जागा होत आहेत, मग हे मध्यस्थी करतील आणि हे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे जातील. काय गरज आहे हो मध्यस्थीची, काय गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांचं मागणं रोखठोक असतं, त्यांचं लपवून काहीच चालत नाही. त्यामुळे मध्यस्थाची गरजच नाही, त्यांचे हेतू सरळ आणि स्पष्ट आहेत. पुरोगामी लोकांनी एकत्र यावं ही त्यांची कळकळ दिसतेच आहे. आता खरा मुद्दा तुमच्या ध्यानात येईल. हे जाहीर पत्र लिहिण्याचं कारण असं आहे की प्रकाश आंबेडकरांनी प्रतिसाद नाही दिला तर बदनामी करायची, की आम्ही बघा पूर्ण प्रयत्न केले आघाडीच्या बाजूनी प्रकाश आंबेडकरांना वळवण्याचे, आणि तरी देखील प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. आणि प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकाच्या मनात गोंधळ निर्माण करायचं. होय, गोंधळच होतो. समर्थकांना वाटतं की अरे प्रकाश आंबेडकर असे का पवित्रा घेत आहेत, इतके कडक धोरण का अवलंबत आहेत, की त्यांनी थोडं लवचिक असायला हवं, थोड्या कमी जास्त जागा मिळाल्या चालतील. मात्र आपला उद्देश एकच असला पाहिजे, नरेंद्र मोदी यांना हरवायचं, हुकुमशाला हरवायचं. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हुकुमशाह आहेत नरेंद्र मोदी, तर त्यांना हरवायचं हा एकच आपला हेतू आहे. मग प्रकाश आंबेडकरांनी थोडीशी तडजोड करायला हवी, असं समर्थकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि वंचितचं समर्थन कमी होईल. बघा, हा कुटील डाव आहे. वंचितच्या समर्थकांनी हा डाव आणून पाडला पाहिजे. होय, हे निर्भय बनवाले इतके सरळ नाही आहेत. ज्या निखिल वागळेंनी भारतीय जनता पार्टीची बी टीम असं प्रकाश आंबेडकरांना म्हटलंय, आणि आताही ते हाच पवित्रा घेणार आहेत की प्रकाश आंबेडकरांना जाहीर आवाहन करून देखील, पत्र लिहून देखील त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही सकारात्मक, आणि म्हणून प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम आहेत. त्यांना यायचंच नव्हतं सुरुवातीपासून आघाडीबरोबर. अहो, तसं असतं तर त्यांनी उद्धव ठाकरे एकटे पडल्याबरोबर कशाला हातमिळवणी केली असती उद्धव ठाकरेंशी, आणि वारंवार का आवाहन केलं असतं. आघाडीशी प्रकाश आंबेडकरांची युती तुटली आहे. वंचितची ती आघाडीच्या उर्मटपणामुळे, त्यांच्या सरंजामशाहीमुळे म्हणेन किंवा त्यांच्या घराणेशाहीमुळे म्हणेन युती तुटलेली आहे, आणि ती प्रकाश आंबेडकरांनी तोडलेलीच नाहीये. ती संजय राऊतांना नको होती, कदाचित शरद पवारांना कधीच रिपब्लिकन ऐक्य नको होतं, किंवा हे सगळे पुरोगामी मंडळी एकत्र येणं नको होतं. त्यांच्यामध्ये नेहमीच फाटाफूट ठेवायची आणि आपला स्वार्थ पाहायचा, हे त्यांचं पूर्वीचं धोरण आहे. म्हणून रिपब्लिकन ऐक्य महाराष्ट्रात होऊ शकलं नाहीये. तर अशा निर्भय बनूचा डाव आता समर्थकांनी हाणून पाडला पाहिजे. होय, निर्भय बनूचे नेते बिचारे वंचितचे समर्थक त्यांच्या सभांना जातात, कारण समविचारी आहेत म्हणून. पण हे किती कुटील आहेत, आणि सकाळच्या व्हिडिओत सांगितलंय की हे पोचले गेले आहेत, यांना विशिष्ट पक्षांनी पोचलंय. असीम सरोदे म्हणा, विश्वंभर चौधरी म्हणा, यांचा काय फायदा आहे. निखिल वागळे तर पूर्वीपासूनच काँग्रेसचे समर्थक होते, त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील पूर्वी टीका केली, मात्र आता ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत. तर अशा निर्भय बनूची आता बघा वेळ आली. वंचितच्या समर्थकांनी संभ्रमात राहू नये, आपली मतं बदलू नये. प्रकाश आंबेडकर हे एकनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत समाजाशी, आणि ते नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत. हे जरी किती म्हटले, भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, सुषमा अंधारे येऊन म्हटल्याने बैठकीला बोलवलं होतं, हे चाले नाही. संजय राऊत म्हटले, ते पत्रकारांना म्हटले की आम्ही जागा द्यायचं ठरलंय, आम्ही देणार आहोत, पण वंचित नकार देते. तर अशा प्रकाश आंबेडकरांच्या बदनामीला रोखठोक उत्तर द्यायला पाहिजे. तुम्ही समर्थकांनी बळी पडू नका, एवढीच विनंती आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. धन्यवाद.